भगवान मिळाले, संत मिळाले, मग काय संसार आनंदानं करा. आपल्या संसारात तर ठीक आहे. तुकाराम महाराज संसारात कमी उपाध्या होत्या त्यावेळेस मला प्रश्न सांगितला होता. नामदेव महाराज असो एवढे संत होऊन गेले. 4 शब्द सिमिलर आहेत, एक सारखे आहे. एक विठोबा, एक तुकोबा, एक ज्ञानोबा आणि एक शिवबा. विठोबा म्हणजे ते की ज्यांच्या पुण्याने आपण सर्व सुखी आहोत महाराष्ट्राचे लोक. तुकोबा ते की ज्यांची गाथा ऐकल्यानंतर आपलं मस्तक तिथे झुकतं, ते तुकाराम महाराज. ज्ञानोबा ते आदर्श भावून होऊन राहिले. त्यांनी संपूर्ण जगाचं कल्याण व्हावं म्हणून ज्ञानेश्वरी दिली. आता विश्वास मुके दे फसायला आपलं जीवन सुधारावं त्यांनी ज्ञानेश्वरी दिली. आणि समाजाचं रक्षण व्हावं, प्रत्येक स्त्रीचं रक्षण व्हावं आणि हिंदुत्वाचा झेंडा ज्याने काढला ते शिवाजी महाराज. 4 शब्द एक सारखे. म्हणून संसार आनंदाने करा, काही चिंता करू नका. भरद्वाज म्हणतात, एक गोष्ट चालू होती, मला प्रमाण याद आलं. वैभवजी आपण गोष्ट करत होते ते विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, तुकाराम महाराजचा अभंग आला, याद आला. आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विना जीवा सुख नव्हे. इथं तुकाराम महाराजची कथा खूप काही वेळेस वाचली आहे. आम्ही केव्हा केव्हा चिंतन पण करतो. कारण स्वामीनारायण असो, विठ्ठल भगवान असो, शिव असो, सर्व एकच आहे. जेवढा आहे भगवान स्वामीनारायणला मानतो तेवढं विठ्ठलाला सुद्धा. वेदवनंत बोलिला, वेदवनंत बोलिला, वेदवनंत बोलिला, अर्थ तुकाची साधिला, अर्थ तुकाची साधिला. विठोबाशी शरण जावे, विठोबाशी शरण जावे, विठोबाशी शरण जावे. निज निष्ठे नाम जावे, निज निष्ठे. खूप सुंदर. म्हणून जीवनामध्ये भगवंत होते म्हणून यांनी आनंदामध्ये संसार केला. मी सांगत ते होतं तुम्हाला की संसारामध्ये कधीही नाराजगी ठेवू नका, आनंदाने संसार करा. जेवढं असेल त्यामध्ये समाधानी राहा. म्हणून भरद्वाज म्हणतात, भरत एक दिवस समाज तुझी कीर्ती गाणार, कारण रामाला तुझ्यासारखा भाव मिळाला. मग तुम्ही एक दिवस यश आणि कीर्तीने संपूर्ण जगाला जिंकून घेसा. रात्रीवास तिथे केलेला आहे. तिथून पुढे चित्रकूट येथे चालू लागले. इथे खाली प्रेमाची मात्रा बदलत आहे. बघा, समर्पण, त्याग याचं स्वरूप काहीतरी असेल तर भरतजी. जीवनामध्ये माणसाकडून सर्व काही होतं, पण त्याग आणि समर्पण खूप मोठी गोष्ट आहे बरं का. हे सर्वांकडून होत नाही. स्वतःजवळ असलेली अमूल्य वस्तू कोणी मागितल्याने दिलं, समोरच्याला दिलं,
देणं खूप कठीण असतं. तुमच्या हातामध्ये 1 ग्रामची अंगठी असली, बरोबर, मी मागणार तर नाही तुम्हाला, असं म्हणणार पण नाही तुम्हाला द्या, पण यदा कदाचित, यदा समजून घ्या, खाली कल्पना करा, मी काही मागणार नाही बरं का, टेन्शन घेऊ नका तुम्ही. यदा कदाचित मी मागली, तुम्ही काय म्हणता, स्वामी नाही तर काय कमी आहे यांना, बरोबर ना. हा 1 ग्रामच्या अंगठीमध्ये 5 तेच देईन का कोणी. पण ज्याला भगवंताशी प्रेम आहे, ज्याला साधू संतांविषयी प्रेम आहे, तो त्याग करू शकतो. आणि बघा, या पत्रिकेमध्ये जेवढे नाव आहे ना, सर्व त्यागाची मूर्ती आहे बरं का. टाळ्या वाजवा सर्व यजमान परिवारासाठी. त्याग आहे म्हणून खिशातले पैसे सुटले. जगामध्ये किती करोड रुपये पडले लोकांचे, बँका फुल झाल्या म्हणून जमिनीवर दाटून ठेवले. कोणाला देण्याची इच्छा होते का. हे पत्रिकेतले सर्व लोक ही त्यागाची मूर्ती आहे. आपण कुठे जाणार त्यागाची मूर्ती बघण्यासाठी. यांचं दर्शन घ्या. आणि सर्व यजमान महाजनच आहे बरं का, मोठे लोक, बरोबर ना. बोलत गो खरे आमचे नीरज संजय